तर राम राम मित्रांनो, आत्ता वाजलेत 4:30 आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. त्याचं कारण असं का दुसऱ्या चॅनलवर जास्त लक्ष दिलं, त्याच्यामुळे याच्याकडे जरा दुर्लक्ष झालं. तेच, बाकी नाही काही. बाकी आता आपण चाललोय आपल्या व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायला, एक वस्तू आणायला. त्यासाठीच आपण गावात चाललोय. चला आता चाललोय आपण गावात, तुम्हाला पण दाखवतो ती काय वस्तू आहे. पहिले आपण जाऊ आपल्या मित्राकडे म्हणजे साहिलकडे, त्याच्यानंतर आपण त्या दुकानात जाऊ जिडून आपल्याला ती वस्तू घ्यायची. तर चला. काल गाडीचा काटा चालू केला आणि गॅरेजवाला म्हणून मीटरची सर्व्हिसिंग करायला लागेल. बघा कसा हालतोय काटा. नॉर्मल काहीतरी हालतोय, कॅमेऱ्यात नाही दिसत. आणि 30च्याच खाली स्पीड असल्यावर काट्याचा आवाज येतो असा खडखड खडखड. सर्व्हिसिंग करणं पडेल. बघू आता रोडला गेल्यावर, नाशिक रोडला गेल्यावर. बाकी ब्रेक लाईट बल्ब उडेल होता, तो ब्रेक लाईट पण बसवली. वस्तू आज घेऊनच टाकू 100%. खतरनाक स्टिकर्स काय ठीक आहे. असं आहे होतं ना जरा ते. घेतलंय आता कसं बटर घेतो ना घेतलंय. आता मोबाईलमध्ये फक्त 1% चार्जिंग आहे, कधी स्विच ऑफ होतं आणि उद्घाटन नाही करता आलं. हो का मग चार्जिंग करून याला लावलं चार्जिंगला, लाईटच नव्हती. म्हणून तर हिरोच्या हातून खोलायचंय जरा. बॉक्सला नका दाखवलं तर आता सांग तर खरी कसं कापायचं. कसं आहे असं आहे नाही 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 काय बॉक्स बाहेर लोट नाही नवीन असल्यामुळे गडबड आहे. इंग्लिश वाचता येत नाही. अरे चित्र का व्हायला वाहतोय चित्र सोबत काढते सगळं एकत्र. थांबा थांबा थांबा, असं असेल ते धरा येत ते. हा तेच धरा तेच धरा तेच धरा तेच येच धरा फक्त. असं असेल स्टँड येते. बस 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 जय श्रीराम. वर नाही नाही वर नाही. रामकृष्ण हरी. संध्याकाळी रामकृष्ण झाडे. कसं वाटलं म्हणजे? छान आहे छान आहे. हा पाहू शकते उघडलाय बॉक्स आणि बॉक्स मध्ये गिम्बल, त्याचं स्टँड, एक सी टाईप चार्जिंग पिन एक, आणि ओनर मॅन्युअल काय आहे काय नाही, कसं वापरायचं काय ते आता बघायला लागेल मला. M13 ॲक्सिस गिम्बल क्विक स्टार्ट गाईड. ठीक आहे, M1 नाव आहे याचं. हे असे काहीशी फीचर आहे याचे. हॉरिझॉन्टल पोर्ट्रेट मोड, फेस ट्रॅकिंग, टाइम स्लॅब, परत मॅन्युअल झूमिंग. आता पहिले तर आपण फोन चार्जिंगला लावू, कारण की फोनमध्ये चार्जिंग नाही, पहिले फोन चार्जिंग लावू.
तर मित्रांनो आत्ता वाजलेत 6 आणि मी जस्ट म्हणजे यूट्यूबवर नाही का बघत होतो का याला कसं ऑपरेट करायचं, काय करायचं, याची मोड कसे शिफ्ट करायची, मोड काय काम करतात वगैरे वगैरे. याच्यात अजून एक वस्तू आहे वाटतं, हे तुम्हाला मी म्हणजे याच्यात एक कॅरी बॅग भेटती ही कॅरी करायला. याच्यात आहे का नाही? हा आहे ना, तरी म्हटलो असं कसं काय झालं नाही का. कॅरी बॅग पण आहे न्याय जायला, बॉक्स थोडी आपण बरोबर घेऊन येणार आहे, तर ही कॅरी बॅग पण आहे त्याच्याबरोबर. बेस्ट आहे, ठीक आहे. ते याच्याबद्दल थोडीफार माहिती घेतली. आता तुम्हाला मी शॉर्ट्स दाखवितोय. आवाज आला का सोडून द्यायचा. आता हे ॲक्टिव्ह झालं आहे नाही का. काय जबरदस्त ट्रॅकिंग करतंय. काही जरा मी सिनेमॅटिक शॉर्ट्स घेऊन बघतो. ठीकठाक. बाकी याच्यात खूप असा अभ्यास करायला लागेल मला तेव्हा कुठंतरी जाऊन. हे बघा आता फुल हलवू राहिलो मी फोन, मग भारी येडे. हा केलाय आपण फ्रंट कॅमेरा चालू. अरे 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 ठीकठाक ठीकठाक ठीकठाक. स्टेबिलिटी जोरात आहे, पण आता शिकल्याशिवाय तर नाही होणार नाही का. खूप दिवसांचं चालू होतं का हे घ्यायचंय तर घेतलं आपण. आता शिकण्यामध्ये 2-3 दिवस जातील. एक मस्त आता ऋतुराज लाईफवर व्हिडिओ शूट करू मग यांनी पाहिला. बाकी मयात काम असं चालू आहे आपल्या, आता कांदे निंदायचं काम चालू आहे. गावांची स्थिती अशी काहीशी 15-20 दिवसांमध्ये गहू येऊ शकते. अजित 102 आहे आता, अजित 102 आहे. हा लवकर येईल त्याच्यापेक्षा 15 दिवस, पण मला लेट पेरेल तो विषय नाही का. चल आगे देख, चल 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 इथं शाबास. असंच चाला आता. वजन भरपूर आहे याला. बाकी इकडं मेथी टाकेली. ही आपली कांद्यांची स्थिती तुम्हाला दाखवून देतो. ही आपले कांदे, काही पण वस्तू म्हणजे वस्तू आहे बरं का. उगाच नाही मोठ्या मोठ्या कॅमेरा फोटोग्राफरकडे व्हिडिओग्राफरकडे राहते. पाहू आता यांची काय रिॲक्शन राहते. अंग कसं आहे मशनरी, पाहू कसं दिसतंय. काय जसं दिसत तसंच दिसतंय. हॅलो. किती हलवलं तर ते ए किती जरी हलवलं तरी फोन खाली पडणार नाही. हा मग स्टेबल राहत. बाकी तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो आता कुठे. अबे इधर घूम पिस्तूल. ये बघा आपला ट्रॅक्टर साईड लॉक आहे नाही का. गावांची अशी काहीशी स्थिती आहे. तुम्हाला फरक दाखवतो नाही का. हे का आता ही शेजारीच वावर आहे. हे दोन्ही पण आहे ना एकाच दिवशी पेरेली. हा आहे श्रीराम, हा आहे आपला अजित 102. एकाच दिवशी पेरणी आहे. आणि गॅप फरक पाहू शकते तुम्ही. श्रीराम एवढा हिरवा आहे अजून, एवढे टाइम आहे त्याला. आणि अजित 102 8-1 दिवसात काढायला येईल नाही का. आणि याला अजून म्हणजे श्रीराम आणि अजित 102 मध्ये आहे ना 15 दिवसांचा गॅप राहतो, म्हणजे राहतोच. याच्यात ॲव्हरेज जास्त निघतं याच्या मुग आपले नाही का. याला 2 पाणी जास्त लागत आहे याच्यापेक्षा. आपले म्हणजे एक प्लॉटच अजित 102 आहे, बाकी टोटल श्रीराम करेल आपण. आणि त्याला पण मधीच येतो नेमका, आणि त्याला रस्ता नाही असा विषय झालाय. त्याची पण कंडिशन अशीच काहीशी असेल, म्हणजे तो पण 8-1 दिवसात काढायला येईल, पण त्याला रस्ता नाहीये. तर बघू, हार्वेस्टर जायला त्याला रस्ता नाहीये, तर बघू काय होतंय काय नाही. आणि गिम्बलची स्टॅबिलिटी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो गिम्बल तर खाली ठेवलं आणि आता आपलं मॅन्युअली हातात धरलाय मोबाईल. आणि खूप दिवसांपासूनचं स्वप्न म्हणू शकते किंवा काय म्हणू शकते, स्वप्नच थोडक्यात ते पूर्ण झालं. बाकी असाच कायच होता आजचा आपला दिवस. आज ही एक गोष्ट घेतली आपण, लई दिवसात चालू होतं ते घ्यायचं, ते घेतलं. हे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. शेवटी उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.